नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। मिळकत कर भरण्यासाठी अभय योजनेचा आजचा शेवटचा दिवस। रात्री 10 पर्यंत कॅश काउंटर सुरू। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या अभय योजनेचा सुमारे 55,000हून अधिक थकबाकीदारांनी मागील 29 दिवसात लाभ घेतला। त्या अंतर्गत 157,21,53,हजार रुपयांचा मिळकत कर वसूल झालाय। आज या योजनेचा शेवटचा दिवस असून किमान 50 ते कमाल 100 कोटींचं उद्दिष्ट महापालिकेने ठेवलंय। कर वसुलीसाठी महापालिकेच्या 18 विभागीय कार्यालयामार्फत विशेष मोहीम राबवण्यात येत असून प्रत्यक्ष ठिकाणी समक्ष भेट देऊन कर भरणे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे। ऑनलाईन पेमेंट, धनादेशाद्वारे भरणा किंवा कॅश काउंटर अशा विविध माध्यमांद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। शेवटच्या दिवशी नागरिकांचा गैरसमज होऊ नये यासाठी सर्व विभागीय कर संकलन कार्यालयांचे कॅश काउंटर आज 31 मार्च रोजी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे। शहरात काल मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस, वाकड हिंजवडी परिसरात गारा। पिंपरी चिंचवड शहरासह उपनगरात काल दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला, तर वाकड हिंजवडी थेरगाव परिसरात गारा पडल्या। मुकाई चौक व आकुर्डी येथे झाडपडीच्या घटना घडल्या, तर सायंकाळी उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित राहिला। गेल्या आठवड्यात शहरातील कमाल तापमान 38°C पुढे नोंदवण्यात आले होते। तसेच हवेची गुणवत्ता कमालीची ढासळली होती। धूळ प्रदूषणामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक 100 ते 150च्या दरम्यान अर्थात मध्यम प्रदूषित गटात गेला होता। मात्र पाऊस पडल्यामुळे 77 अर्थात समाधानकारक या गटात तो नोंदवण्यात आलाय। त्यामुळे उद्योगनगरीला काही काळ शुद्ध हवेचा अनुभव घेता आला। दरम्यान हिंजवडी, वाकड, थेरगाव परिसरात गारा पडल्याने रस्ते, सोसायट्यांचे आवार आणि वाहनांवर गारांचा सडा पडला होता। काही ठिकाणी मुलांनी गारा खाण्याचा आनंद लुटला। अष्टविनायक दर्शनासाठी एसटीचे आता टूर पॅकेज, निवास व भोजनासह सेवा देण्याचा राज्यातील पहिला प्रयोग। येत्या 4 एप्रिल रोजी असलेल्या संकष्ट चतुर्थीनिमित्त एसटी महामंडळाने तीर्थाटन योजनेअंतर्गत प्रथमच खाजगी पर्यटन कंपन्यांप्रमाणे टूर पॅकेज ठरवले आहे। याचा श्री गणेशा पुण्यातून केला जात असून शिवाजीनगर आगारातून या अष्टविनायक दर्शन बसेस सोडण्यात येणार आहेत। हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पिंपरी चिंचवड येथील संत तुकाराम नगर आगारातूनही बसेस सोडण्याचे निश्चित केले आहे। नागरिकांना आता खाजगी कंपन्यांपेक्षा कमी दरामध्ये पर्यटन स्थळांना भेटी देण्याच्या योजनेची सुरुवात एसटी महामंडळाने केली असून अष्टविनायक दर्शनासाठी पुरुषांसाठी 3,500, महिलांसाठी 3,000 तर 75 वर्षांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांसाठी 2400 रुपयात टूर पॅकेज आखण्यात आले आहेत। यात्रेमध्ये अनलिमिटेड पाणी, चहा, नाश्ता आणि जेवण असणार आहे। अंघोळीचे किट आणि राहण्यासाठी उत्तम सोय या पॅकेजमध्ये अंतर्भूत करण्यात आली आहे। पालिकेला भरला जलसंपदा विभागाने दम, अखेर काल सोमवारी तातडीने भरले 20 कोटी। पवना धरणातून पिंपरी चिंचवडसाठी दिल्या जाणाऱ्या पाण्याचे शुल्क अर्थात पाणीपट्टी थकबाकीसह 143 कोटी रुपये तातडीने भरा, अन्यथा पाणी पुरवठा खंडित करू अशी नोटीस वजा धमकी जलसंपदा विभागाने गेल्या आठवड्यात महापालिकेला दिल्यानंतर आज तातडीने महापालिकेने 20 कोटी रुपये भरले आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्याची विनंती केली। जलसंपदा विभागाचे पाणीपट्टी बिल न भरल्याने रविवारी सायंकाळपासूनच जलसंपदा विभागाने विसर्ग कमी करण्यास सुरुवात केली। त्याचा परिणाम म्हणजे सोमवारी कमी दाबाने पाणी शहराला मिळाले, याचा फटका नागरिकांना बसला। दरम्यान थकबाकी रकमेतील 20 कोटी रुपये काल पालिकेने भरले। दरम्यान अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार पाणी पुरवठा तातडीने सुरू झाला असला तरी संपूर्ण शहरात तो नियमित होण्यासाठी किमान 1 आठवड्याचा कालावधी लागू शकतो। तोपर्यंत नागरिकांनी संयम राखावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे। संतपीठातर्फे संगीत स्पर्धा, महापालिका संचालित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय महामंडळ यांच्यातर्फे गांधर्व मंच संगीत स्पर्धा विविध वयोगट आणि विविध प्रकारात आयोजित केली आहे। यात शास्त्रीय गायन, अभंग गायन, तबला व पखवाज वादनाचा समावेश आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मशताब्दी सोहळा, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा आणि गांधर्व महामंडळाचा 125वा वर्धापन दिन यानिमित्त या स्पर्धा होत आहेत। 5 ते 7 जून रोजी अंतिम फेरी व 7 जूनला पारितोषिक वितरण चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिली। जमीन वाटपाच्या वादावरून सख्या चुलत भावाच्या घरात बॉम्ब सदृश्य वस्तू फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न। वडिलोपर्जित जमीन वाटपाच्या कारणावरून एकाने चुलत भावाच्या घरात बॉम्ब सदृश्य ज्वलनशील वस्तू फेकून कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। ही घटना काल पहाटे देहुगाव येथे घडली। या प्रकरणी सुनील पंढरीनाथ काळोखे यांनी देहरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी सुदाम किसन काळोखे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। आरोपींनी फिर्यादीचे संपूर्ण कुटुंब झोपले असताना त्यांच्या घरात खिडकीच्या काचा फोडल्या व पेट्रोलने भरलेल्या आणि सुतळी बॉम्ब चिटकवलेल्या बाटल्या फेकल्या। त्यानंतर लाकडी टेंभा पेटवून पेट्रोलसारख्या पदार्थांच्या सहाय्याने फिर्यादीचे घर पेटवून देण्याचा तसेच फिर्यादी यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। जिल्हाधिकारी सांगतात, गॅस टंचाई नाही तरी सिलेंडरसाठी शहरात रांगा कायम।
गॅस बुकिंग करून 15 दिवस झाले तरी सिलेंडर मिळत नाही अशा तक्रारी करत नागरिकांची गॅस वितरण कार्यालयाबाहेर गर्दी सुरूच आहे. सकाळी 8 वाजल्यापासून शहरात ठिकठिकाणी रांगा दिसतायत. जाणीवपूर्वक शहरात गॅसची कृत्रिम टंचाई केली जात आहे असा आरोप ग्राहक करतायत. गॅस वितरण स्थितीबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच गॅस वितरक कंपनीचे प्रतिनिधी, एजन्सीचे प्रतिनिधी तसेच पोलिसांची संयुक्त बैठक झाली होती. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा केवळ OTP प्रणालीद्वारेच करावा अशा सूचना जितेंद्र डोडी यांनी दिल्या होत्या. मात्र पॅनिक होऊन व साठा करून ठेवू यासाठी नागरिक सिलेंडरसाठी गर्दी करतायत व बुकिंग करूनही सिलेंडर येत नाही हा नागरिकांचा मुख्य आक्षेप आहे. सर्वात श्रीमंत पक्ष असलेल्या भाजपकडे 7 लाखांची थकबाकी, पिंपरीतील कार्यालयाचा कर भरला नाही. पिंपरीतील सत्ताधारी भाजपच्या कार्यालयीन मालमत्तेवर 7,57,750 रुपयांची थकबाकी असल्याचे उघडीस आले असून नागरिकांनी वेळेत कर भरावा असे सांगणारे या पक्षाचे महापौर रवी लांडगे व शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याच पक्षाने कर भरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या बिलानुसार कराचा अंतिम भरणा निश्चित झाला असला तरी तो अद्याप प्रलंबित असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. किरकोळ थकबाकीसाठी नागरिकांच्या घरांना सील करणे, दुकानावर जप्ती आणणे आणि नोटिसांचा भडीमार करणारे प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयाच्या बाबतीत मात्र इतके उदार का असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. वडापाव व चहा महागल्यानंतर आता पाव, बिस्किटे, खारी व टोस्टच्या दरातही वाढ. गॅस टंचाईमुळे वाढत्या महागाईच्या झळा आता बेकरी उद्योगालाही बसू लागल्या आहेत. एकेकाळी गोड सुगंधाने भरलेले बेकरीचे वातावरण सध्या चिंतेच्या छायेत आहेत. त्यामुळे बेकरी चालकांनी उत्पादनांच्या दरवाढीचा निर्णय घेतला आहे. काल सोमवारपासून ब्रेड, बिस्किटे, केक यासारख्या पदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहे. गॅस सिलेंडर अभावी जिल्ह्यात 70% बेकऱ्या बंद झाल्या असून डिझेल, पेट्रोलसह साहित्याच्या वाढत्या दराने आर्थिक भार वाढला आहे. पूर्वी लादी पाव 15 रुपयाला मिळत होता तो आता 20 रुपये झालाय, तर 1 किलो खारी ही जी 200 रुपयाला मिळत होती ती 240 रुपयांना मिळते. पिंपरीतील व्यापारी कॉपीराईट विभागाच्या कारवाई विरोधात आक्रमक. काल बाजारपेठ बंद ठेवून केला निषेध. काळेवाडी येथील पुमा कंपनीच्या बनावट बुटांच्या विक्रीचा प्रकार उघडीस आल्यानंतर पोलिसांनी व कॉपीराईट विभागाने सोमवारी पिंपरी कॅम्प येथील साई चौक परिसरातील कपड्यांच्या दुकानावर छापा टाकला. मात्र या कारवाईला विरोध करत दुकानदारांनी बाजारपेठ संपूर्ण बंद ठेवली व प्रशासनाचा निषेध केला. पिंपरी बाजारपेठेत मोबाईल, कपडे, चप्पल व बुटांच्या सुमारे 300 दुकानांचा समावेश आहे. सोमवारी दुपारी प्रशासनाने पिंपरी बाजारातील रेडीमेड कपड्यांच्या दुकानात कारवाई सुरू केली. याची माहिती बाजारपेठेत पसरताच नगरसेवक, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व दुकानदार त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी प्रशासन व व्यापाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पोलीस व कॉपीराईट प्रशासनाच्या कारवाईमुळे बाजारात प्रशासनाच्या विरोधात नाराजी आहे. बाजारपेठ बंदमुळे व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान झाले असून यावरून व्यापारी व प्रशासनात आता तणाव वाढला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.